श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनल मध्ये स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ महाराज यांची कृपा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो, तुमच्या जीवनातील गरिबी नष्ट होऊ आणि तुमचा दररोज येणारा दिवस हा चांगला आणि आनंदी जावो ही स्वामी चरणी मी प्रार्थना करते। आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण या व्हिडिओमध्ये देवीच्या एका स्तोत्राबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। घरातील आपल्या आयुष्यातील गरिबी नष्ट करणारं हे असे स्तोत्र आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल। आपल्या घरामध्ये गरिबी ही ठाण करून बसलेली असते। 18 वर्ष दारिद्र्य घरामध्ये आहे। आपण खूप कष्ट करतो, मेहनत घेतो, पण त्या कष्टाला, त्या मेहनतीला आपल्याला जो मोबदला पाहिजे, ते फळ पाहिजे, ते मिळत नाही। जरीही एखाद्या वेळेस आपलं जे काही काम करतो त्या कामामध्ये आपल्याला यश आणि विजय मिळत असेल, पण घरात आलेला पैसा टिकत नाही। घरातला पैसा हा विनाकारण आजारामध्ये किंवा एखाद्या काहीतरी गोष्टींमध्ये खर्च होत जातो। म्हणजे घरामध्ये पैसा हा चारी बाजूनी आला तरी तो तसाच चारी बाजूनी खर्च होऊन जातो। जो पैसा घरामध्ये टिकत नाही किंवा तो पैसा आपण केलेल्या कष्टाचं फळ आपल्याला मिळत नाही, तर अशामुळे घरामध्ये लक्ष्मी माता ह्या वास करत नाहीयेत, म्हणजे लक्ष्मी मातेचं तिथे ठाण नाहीये आणि आपल्या घरावर लक्ष्मीची कृपा नाहीये हे जाणून घ्यायचं असतं। तर माता लक्ष्मीची आपल्या घरावर कृपा राहण्यासाठी, आपल्या आयुष्यातील गरिबी नष्ट होण्यासाठी आणि घराची खूप प्रगती होण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये जर या स्तोत्राचं वाचन केलं तर लक्ष्मी माता ह्या आपल्यावर प्रसन्न राहतील। कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे कल्याण होईल। आपल्या मुलाची, आपल्या पतीची, आपल्या घराची भरभराट होईल। आपला व्यवसाय असेल तर त्या व्यवसायात खूप सुद्धा प्रगती होईल। आपलं काहीतरी घरामध्ये शेती असेल तर ती सुद्धा शेती, आपल्या शेतीतलं जे पीक असेल ते चांगलं पिकेल। कारण माता लक्ष्मीच्या कृपेने ह्या सर्व गोष्टी, आर्थिक समस्या याविषयी ज्या गोष्टी घडत असतात, तर आर्थिक समस्या दूर करायच्या असतील, घरातील पैशाच्या अडचणी जर आपल्याला सोडवायच्या असतील, तर लक्ष्मी मातेची कृपा, आशीर्वाद आणि त्यांची पूजा आणि त्यांना एखाद्या स्तोत्राचं पठण जर आपण केलं तर माता लक्ष्मी मंत्र आणि स्तोत्राने जेवढ्या प्रसन्न राहतात तेवढ्या पूजेने देखील राहत नाही। मग माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये घरात जर लक्ष्मीचा फोटो असेल तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की माता लक्ष्मीचा फोटो हा कधीही उभा नसावा। उभा असलेली माता लक्ष्मी घरामध्ये टिकत नसते। तशा फोटोची किंवा मूर्तीची पूजा केली तरी लक्ष्मी घरामध्ये वास करत नाही, तिला काढता पाय घेती लक्ष्मी असं म्हटलं जातं। लक्ष्मीचा म्हणून लक्ष्मीचा आपल्याला लक्ष्मीचा जो फोटो आहे किंवा मूर्ती असावी तर ती कमळात बसलेली असावी आणि एका हातातून नाणं पाडताय अशी असावी। तसेच लक्ष्मीचे पाय उघडे दिसलेली लक्ष्मी पाय उघडे म्हणजे लक्ष्मीचे पाय उघडे नसावेत, तर हे लक्ष्मीचे पाय हे झाकलेले असावेत। त्याचबरोबर लक्ष्मी मातेच्या हातामध्ये कमळ आणि त्याचबरोबर जे काही पैशांचं किंवा सोन्याच्या नाण्यांचा वर्षाव करणारी अशीच लक्ष्मीचं चित्र, फोटो किंवा मूर्ती असावी। आता लक्ष्मीच्या बाजूला कोणत्याही फोटोमध्ये किंवा मूर्तीमध्ये हे हत्ती असतात, पण हत्ती सुद्धा कधीही दोन हत्ती नसावी, हत्ती 4 हत्ती असलेली आणि सोंडीने लक्ष्मी मातेवर पाणी टाकणारी अशी जी फोटो किंवा प्रतिमा किंवा एखादी मूर्ती असेल तर तशी घरात राहावी। म्हणून लक्ष्मीची कृपा अशा फोटोची किंवा अशा चित्राची केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न राहते, आपल्यावर कृपा आशीर्वाद देतात। म्हणून तर लक्ष्मी मातेची जी पूजा आपण कितीही केली पण घरामध्ये कशी राहावी, जर जशी शास्त्रात सांगितलं त्याप्रमाणे लक्ष्मी मातेचे फोटो तसे असेल तसे ठेवावे, मूर्ती ठेवावी, जे असेल ते ठेवावं आपल्याकडे। लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर राहते। उभी टाकलेली लक्ष्मी, जर आपण काही आपल्याकडे शॉप असेल, व्यवसाय असेल किंवा एखादा बिझनेस असेल तर त्या ठिकाणी उभ्या लक्ष्मीचा फोटो असावा। इथे सतत ही लक्ष्मी उभी राहिलेली असते, पण घरामध्ये कधीही उभ्या लक्ष्मीचा फोटो हा नसावा। तर लक्ष्मीची पूजा करण्याबद्दल तर आपण ही माहिती जाणून घेतली, लक्ष्मीचा फोटो कसा असावा त्याबद्दल माहिती जाणून घेतली। तर माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये फुले कोणते अर्पण करावे हेही तेवढेच महत्व आहे। लक्ष्मी मातेला आपण जर जास्वंदाचं पांढरं फुल अर्पण केलं, शेवंतीचं पांढरं फुल अर्पण केलं किंवा कमळ, गुलाबाचं फुल किंवा बेलपत्र ह्या सर्व गोष्टी लक्ष्मीला अर्पण केल्या जातात।
ह्या लक्ष्मीला प्रिय असतात. आणि लक्ष्मीला कधीही जर आपण आपल्या घरात श्रीयंत्र असेल तर लक्ष्मी माता टिकत असते. लक्ष्मीचा वास हा श्रीयंत्र असलेल्या घरामध्ये राहतो. आता ह्या सर्व गोष्टी पूजेच्या बाबतीत झाल्या, पण ज्या वेळेला घरात लक्ष्मी मातेची स्तुती होत नाही किंवा एखाद्या स्तोत्राचं पठण होत नाही, एखादा मंत्र आपण म्हणत नाही, तर ते सुद्धा लक्ष्मीला आवडत नसतं. म्हणून आपल्या घरात लक्ष्मी कायम राहावी, आपल्या आयुष्यातील गरिबी नष्ट व्हावी किंवा घराची खूप प्रगती व्हावी असं ज्यांना वाटत असेल तर त्यांनी या स्तोत्राचं वाचन नक्की करावं. यामुळे आपल्या आयुष्यातील गरिबी नष्ट होते आणि घराची खूप प्रगती होत असते. तर हे स्तोत्र घरातील एखाद्या व्यक्तीने, स्त्रीने एक वेळा दिवसातून रोज वाचायचं असतं. जर तुम्हाला सकाळी जर वाचलं नाही जमलं तर संध्याकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान 7:30 पर्यंत हे स्तोत्र वाचावं. हे स्तोत्र वाचन करण्यासाठी फक्त 5 ते 10 मिनिटं आपल्याला लागत असतात. कारण हे स्तोत्र लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे. घरातील कोणत्याही व्यक्तीने जर हे स्तोत्राचं पठण दिवसातून एक वेळा केलं तर यामुळे लक्ष्मी माता घरामध्ये टिकून राहील. लक्ष्मी माता घरात नांदते. आपल्या घरातील वैभव सुख हे वाढेल. आपलं घर समृद्धीकारक बनेल. कारण घरातील धनसंपत्ती जर वाढत जात असेल तर माणसाला जगण्यासाठीच्या सुखसुविधा ह्या मिळत असतात. तर असो आता माता लक्ष्मीची स्तुती आणि लक्ष्मीचे स्तोत्र आपल्याला वाचन करायचं आहे. ते स्तोत्र म्हणजे कोणतं आहे तर ते कनकधारा स्तोत्र आहे. कनकधारा स्तोत्र हे अतिशय माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि आवडतं स्तोत्र असं आहे. म्हणून कनकधाराचं छोटं पुस्तक जे आपल्याला मिळत असतं ते मार्केटमध्ये किंवा धार्मिक स्टॉलवर कुठेही उपलब्ध असतं. 5-10 रुपयाचं ते पुस्तक असतं, तर ते तुम्ही घ्यावं. तसेच कनकधारा स्तोत्र हे मराठीतील किंवा संस्कृत असं दोन्हीही भाषेमध्ये असतं. जी भाषा आपल्याला जमेल वाचायला तर त्या भाषेमध्ये आपण जर या स्तोत्राचं घरामध्ये एक वेळा वाचन केलं तर आपल्या घराची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या घरामधील गरिबी ही खरंच दूर होईल, नष्ट होईल. आपल्या घरात जर 18-20 दारिद्र्य असेल तर ते दारिद्र्य सुद्धा संपेल. कारण की या स्तोत्रात एवढी ताकद आहे की या स्तोत्राच्या पठणानं लक्ष्मी माता घरामध्ये निरंतर वास करते आणि लक्ष्मी माता ज्या घरामध्ये टिकून राहते त्या घराची झपाट्याने प्रगती होत असते. जोरदार प्रगती होते. त्या घरामध्ये अनेक व्यक्ती असतील तर तेवढ्यावर सुद्धा लक्ष्मी मातेची कृपा राहते. मग आपली शिक्षणात प्रगती होईल, व्यवसायात प्रगती होईल आणि घरामध्ये सगळ्यांची प्रगती होईल. आपण जे काही कष्ट करतो ते मेहनत घेतो त्याला मोबदला नक्कीच मिळेल. त्याचा फायदा होईल आणि आपल्या घरातून विनाकारण पैसा खर्च होणार नाही तर तो टिकून राहील. म्हणून तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं हे कनक स्तोत्राचं वाचन करावं. आता ज्यांना कनक स्तोत्र वाचणं शक्य नाही त्यांनी कनकधारा स्तोत्र हे मोबाईलद्वारे किंवा गुगलवर सर्च करून किंवा टीव्हीवर सुद्धा आपण ते ऐकू शकतो. दिवसातून एकदा तरी ते आपण ऐकू शकतो. पण ज्या वेळेस आपण श्रवण करतो त्यापेक्षा आपण दिवसातून आपण आपल्या रोजच्या जीवनातून 5 ते 10 मिनिट सहज आपण एवढं वाचू शकतो हे स्तोत्र. तर आपण ना लक्ष्मी मातेच्या फोटो समोर बसून हे स्तोत्र 5 ते 10 मिनिटं वाचन करावं. कारण की जेवढं आपण वाचतो तर त्याचा फायदा अधिक मिळत असतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला लावून द्यायचं असेल तर तुम्ही लावून श्रवण करू शकता. पण दिवसभरातून एकदा का होईना ते देवघरात बसून लक्ष्मी मातेच्या फोटो समोर बसून ते स्तोत्र नक्की ऐका. तर आज सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही अद्याप नवीन असाल तर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ आणि महत्त्वाचे माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवर अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करणार नाहीये. म्हणून अशाच परत भेटूया अशाच नवीन आध्यात्मिक माहिती घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.